हा खरं तर त्या 4 भगिनींचा सत्कार नाही तर बीडच्या मातीचा सत्कार आहे. कारण बीडमध्ये गुणवत्तेला कुठेही कमी नाही. एका ऊसतोड मजुराच्या 4 मुलींनी पोलीसमध्ये जावं, वर्दी अंगावर घ्यावी आणि प्रशासनामध्ये जावं, हे खूप एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी आणि प्रेरणा देणारी गोष्ट आहे. म्हणून मी जिवाची वाडी या गावामध्ये आलोय आणि या 4 भगिनींचा, त्यांच्या आई वडिलांचा आणि त्यांच्या परत 2 भावांचा म्हणजे 6 जणांचा सत्कार या जिवाची वाडीच्या ग्रामस्थांच्या वतीने इथं पार पडलाय. त्यामुळं ही खरं महाराष्ट्रामधल्या शोषित, वंचित, पीडित, भटक्या या सगळ्या मुलांना ही प्रेरणा देणारी गोष्ट आहे. ओबीसीचा आंदोलक म्हणून ही गोष्ट मला या प्रत्येक तरुणांपर्यंत घेऊन जायचे म्हणून मी इथं सत्काराला आलो. केस तालुक्यातल्या नागरिक तरुणाच्या हत्या प्रकरणानंतर अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. महिला देखील समोर आली. आता बाळासाहेब पालकर नावाच्या व्यक्तीने आरोप केले, त्यानंतर त्यांच्यावर देखील केस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या सगळ्या प्रकरणामध्ये आता राजकारण कुठेतरी होताना पाहायला. हे बघा, असे आरोप प्रत्यारोप होत असताना माझी एक विनंती आहे की ज्या कुटुंबामधला एक करता करविता मुलगा जीवानिशी गेलाय त्याच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि पोलीस डिपार्टमेंटचा एक वचक इथल्या गुन्हेगारांवरती आणि गैरकृत्य करणाऱ्या व्यक्तींवरती बसला पाहिजे. आणि त्यांचा एक घाबरत नाहीये. बीडमध्ये सर्रास गुन्हे घडतायत. मला वाटतं पोलीस डिपार्टमेंटनं गुन्हे घडल्यानंतर ऍक्शन मध्ये येण्यापेक्षा गुन्हे घडण्याच्या अगोदर जर ऍक्शन मोडवर जर बीडचं पोलीस आलं तर मला वाटतं अशा घटनांना आळा बसेल. मराठा आरक्षणासंदर्भात जे 10% आरक्षण आहे त्यामध्ये आता ओबीसीच्या ज्या सवलती आहेत त्या मराठा समाजाला पूर्णपणे लागू झाल्याचं बोललं जातं. या संदर्भात तुमची काय? हे बघा, असं जर झालं असेल तर महाराष्ट्रातल्या ओबीसींना, महाराष्ट्रातल्या भटक्या विमुक्त जाती जमातींना याचा कुठलाही लाभ भेटणार नाही. शिक्षण आणि नोकरी, शिक्षण नोकऱ्यामध्ये तर अजिबातच ओबीसी टिकणार नाही हे आम्ही प्रत्यक्ष पुराव्यानिशी महाराष्ट्र शासनाला दाखवून देऊ. 2 सप्टेंबरचा GR म्हणजे महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या आरक्षणाचा कर्दन काळ. ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. या आताच्या सरकारनं संपवलंय ओबीसीचं आरक्षण. आम्ही म्हणतोय संपवलंय. मुख्यमंत्री महोदयांनी योग्य त्या व्यक्तीला किंवा स्वतः आमच्या समोर आम्ही म्हणतोय ओबीसीचं आरक्षण संपलंय. त्यांनी जे GR काढलेले, त्यांनी जे निर्णय घेतलेले, या निर्णयाद्वारे ओबीसीचं आरक्षण संपलंय, भटक्यांचं आरक्षण संपलंय असा आमचा मुख्यमंत्री महोदयांवरती आज आरोप आहे. तुमची काय नेमकी भूमिका असेल? आम्ही पाठीमागे 100 सभा देखील आम्ही 100 सभांपैकी 22 सभा आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. पावसाचं वातावरण आणि पावसाची असलेली ओढ आणि शेतकरी राजा असलेली चिंता या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आम्ही या पावसाळी अधिवेशनानंतर उर्वरित सभा घेणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातला ओबीसी कधी नव्हे तो एवढा अडचणीत आहे. त्याला जे मंडल आयोगाच्या माध्यमातून रिझर्वेशन मिळालं ते रिझर्वेशन इथल्या राज्यकर्त्यांनी संपवलेलं आहे. अनेक आमदार, खासदार इन्क्लुडिंग ओबीसीचे नेते सुद्धा या प्रश्नावरती सरकारशी भांडायला तयार नाहीत, बोलायला तयार नाहीत. ही वास्तव भूमिका घेऊन आम्ही महाराष्ट्रामधल्या ओबीसी बांधवांपर्यंत, भटक्या विमुक्त बांधवांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.